अणसरवाडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वरोग निदान व रक्तदान शिबिर संपन्न। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सेवा कुंडचा उपक्रम। निलंगा तालुक्यातील अणसरवाडा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंडाच्या वतीने सर्वरोग निदान शिबिर व रक्तदान शिबिर व चष्मे वाटप मोठ्या उत्साहात व यशस्वीरित्या पार पडले। ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या शिबिरामध्ये विविध आजारांचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली। यावेळी निलंगा येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रीधर अहंकारी, डॉक्टर एस शिंदे, डॉक्टर मनमथ गताटे, डॉक्टर वारद, डॉक्टर पांचाळ इत्यादी डॉक्टरांनी सहभाग नोंदवला। तसेच आवश्यक त्या रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले। रक्तदान शिबिरात युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, निलंगा पंचायत समितीचे नूतन सदस्य अभिजित उसनाळे, भाजपचे नयन माने, सरपंच किशोर वाघमारे यांची उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमांची गरज अधोरेखित केली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंडचे निलंगा तालुका प्रमुख रामलिंग पटसाळगे, प्रल्हाद सूर्यवंशी, सुशील पटसाळगे, दत्ता शिंदे, शैलेश सूर्यवंशी, सुधीर पटसाळगे, गुरुनाथ सूर्यवंशी, आनंद कांबळे, दिगंबर पटसाळगे, शुभम सूर्यवंशी, गोविंद सूर्यवंशी, रमेश पटसाळगे, कैलास सूर्यवंशी, सोमनाथ पटसाळगे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला। डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सेवा कुंडचे अध्यक्ष अश्वजित गायकवाड यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला। या शिबिरामुळे अनेक गरजू नागरिकांना आरोग्य तपासणी व उपचारांची संधी मिळाली असून समाजहिताचा आदर्श निर्माण झाला आहे। आज महामानव आदरणीय बाबासाहेब आंबेडकर, जगज्योती क्रांतीसूर्य बसवण्णा महाराज व अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत शिवाजी महाराज या सर्वांना आजच्या दिवशी मी वंदन करतो। आणि या निमित्तानं आपण हा जो उपक्रम घेत आहोत, गरजू रुग्णांना योग्य मार्गदर्शन आणि अशा शिबिरातनं महत्त्वाचा फायदा असा होतो की रुग्णांची भीती कमी होते। भीतीपोटी आणि माहिती नसल्यामुळे बरेच लोक व्यवस्थित ट्रीटमेंट त्यांना होत नाही आणि त्यामुळे मग आजार बळावतो। पण या अशा मोकळ्या आणि खेळकर वातावरणामध्ये असे हे शिबिर पार पाडले जातात आणि यातनं रुग्णांची आजाराविषयीची भीती पण कमी होते, योग्य मार्गदर्शन पण मिळतं आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्हा डॉक्टरांचा प्रयत्न हा नेहमीच राहतो आणि त्यासाठी हे सामाजिक संस्था पुढाकार घेऊन असे उपक्रम घेत आहेत, त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन। आजच्या शिबिराच्या निमित्तानं जमलेल्या सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो। जितका होता येईल तेवढा आपण या शिबिराचा फायदा करून घ्यावा आणि असेच उपक्रम सेवाकुंड संस्थेमार्फत राबवले जातील, वारंवार घेतले जातील। धन्यवाद। जय बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनिल कुमार गायकवाड सेवा कुंड या सामाजिक संस्थेच्या वतीनं रामलिंगी पटसाळगे यांनी सर्वरोग निदान मोफत रक्तदान शिबिर वगैरे आयोजित केले। ते कार्यक्रमाला उपस्थित आपल्या निलंगा शहराचे सुप्रसिद्ध डॉक्टर आमचे मित्र आदरणीय डॉक्टर श्रीधरजी अहंकारी साहेब, आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय किरणजी बायती साहेब, आदरणीय पांचाळ साहेब, आदरणीय गताटे साहेब, आमचे रक्तदान साठी
भारतीय बालचंद्र बळ बँकेचे आमचे मित्र दिगंबरजी पवार, आमचे आदरणीय वारद डॉक्टर, या गावचे प्रथम नागरिक सरपंच किशोरजी वाघमारे, पंचायत समिती सदस्य नूतन तरुण तुर्क, आमचे अभिजित नाना उसनाळे, या गावचे उपसरपंच संभाजीराव उसनाळे, भारतीय युवा मोर्चाचे तालुक्याचे अध्यक्ष, या गावचे सुपुत्र नयनजी माने, आमचे लहुजी शक्ती सेनेचे मराठवाड्याचे अध्यक्ष आमचे मित्र गोविंदजी सूर्यवंशी, ग्रामसेवक आदरणीय सूर्यवंशी साहेब, जे आयोजन नियोजन केले ते रामलिंगजी पटसाळगे आणि त्यांची सर्व जयंतीची टीम आणि येथे जमलेले सर्व ग्रामस्थ आमच्या माता भगिनी. खरं तर अनिल नावाची सामाजिक संस्था गेल्या 5 वर्ष झालं हे सातत्याने काम करते आणि त्याच पद्धतीनं रामलिंग दर जयंतीच्या वेळेस मोफत रोग निदान व उपचार केला जातो. या जे डॉक्टर तुमच्या पुढे उपस्थित आहेत, ज्या महामानवाची आज जयंती आपण साजरी करतोय, त्यांना अपेक्षित असलेली जयंती हेच आहे की डीजे लावा, नाचा, मदधुंद व्हा. त्याच्याऐवजी समाजाच्या ज्या काही जर्जर आजार या लोकांवर आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आसू आणायचं असेल तर डॉक्टरामार्फत तुमच्या चेहऱ्यावर आसू आणता. हेच खरं कार्य आहे. जयंती लावला डावली खूप मोठा पैसा उधार केला आणि आंबेडकर जयंती साजरी झाली, छत्रपती जयंती साजरी झाली किंवा बसवेश्वर जयंती साजरी झाली हे अपेक्षित नाही. त्या महामानवाला आपण महामानव एवढ्यासाठीच म्हणतो की या मानवांची सेवा करा. पण या मानवाची सेवा बाजूला तर आपण धिंगाणा असतो. म्हणून अनिल अण्णांच्या विचारावर जी संस्था कार्यरत आहे त्या संस्थेतर्फे महाराष्ट्रभर हे काम चाललंय. अतिशय सुंदर असं काम आहे आणि त्या संस्थेशी संलग्न रामलिंगजी पटसाळगे सातत्याने जेव्हा गताटे साहेबांच्या सहवासात जास्त राहत साहेब तुमच्या, त्याच्यामुळे विचाराचा प्रभाव खूप पडलाय. म्हणून जयंती कशी साजरी करायची ती तुमच्याकडून त्यांनी चांगलं शिकलंय. म्हणून रामलिंगचं कौतुक आहे की रामलिंगला शुभेच्छा आहे की तरुण माणसाला काय करायचं. तरुण माणसाला हे जिथं बसलेले आपल्या माता भगिनी त्यांना आधार काय द्यायचा तर मोफत रोग निदान शिबिर, मोफत औषध उपचार, मोफत तुमचे ऑपरेशन, हेच सगळ्यात महत्वाचं ना. समजा तुमच्या गावातल्या एखाद्याला रक्त लागत असेल, आज रक्तदान शिबिर ठेवलंय की तुम्ही रक्तदान दिला तर रक्त मिळेल ना. ही खरी जयंती साजरी करण्याचं सार्थक होतंय. महामानवाचे विचार ही आपल्या सगळ्याच्या अंगी यावं म्हणून मी जास्त न बोलता वरून ऊन खूप तळपत आहे. आलेल्या मान्यवराचं ग्रामस्थाच्या वतीनं माझ्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि प्रत्येक जयंतीला या जयंती मंडळा विशेषतः अंसरवाडच्या या सगळ्यांनी हा विचार कायम सातत्याने ठेवावा अशा हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आमचे पत्रकार मित्र रमेशरावजी वेळात वेळ काढून तुम्ही इथं आलात त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आणि माझ्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. थांबतोय. जय हिंद, जय भारत.